माजी कृषी मंत्री माननीय माणिकराव कोकाटे यांच्या कार्यकाळात सोयाबीन भुईमुगाला अत्यंत कवडीमोल भाव असला तरी त्याच सोयाबीनाचं त्याच भुईमुगाचं तेल शनी मांडळातील शनिदेवाला अर्पण करत पूजा अर्चना केली. माझं मंत्रीपद वाचू दे अशी शनिदेवाला प्रार्थना केली आणि अखेर शनिदेव माणिकराव कोकाटे यांच्या प्रार्थनेला जागला, प्रकट झाला आणि शनिदेवानं कोकाटे साहेबांचं म्हणणं ऐकलं आणि अखेर माणिकराव कोकाटे साहेबांचं मंत्रीपद वाचलं. पण हो, कृषी खातं मात्र सरकारनं कोकाटे यांच्याकडनं घेऊन घेतलं. बरं फडणवीस साहेब, माझा एक अत्यंत साधा सोपा तुम्हाला प्रश्न होता. सभागृहात माणिकराव कोकाटे यांनी रमीचा डाव मांडला. गेली अनेक दिवस ते अत्यंत चुकीचे विधान करत होते. तर त्याची शिक्षा म्हणून त्यांना कृषी खातं त्यांच्याकडनं काढून घेतलं आहे की ते उत्तम रमीचा डाव खेळतात म्हणून त्यांना क्रीडा खातं सरकारकडनं बक्षीस देण्यात आलं आहे, हे एकदा कृपया स्पष्ट करून सांगा. कारण ज्या माणसाला कृषी खातं हे ओसाड गावची पाटीलकी वाटत होती, त्या माणसाकडनं ते खातं काढून घेणं ही शिक्षा असू शकते का? किंवा जो व्यक्ती रमीचा डाव खेळतो त्या व्यक्तीला दुसरं तिसरं कुठलंच खातं न देता क्रीडा खातंच देणं ही सरकारनं कोकाटे साहेबांच्या कामाची दिलेली पावती किंवा बक्षीस आहे, असं तुम्हाला वाटत नाही का?